अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं खुलताबाद तहसीलवर शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता। सध्या मराठवाड्यावर दुष्काळजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालाय। यामुळे सध्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांकडून सरकारकडे विविध मागण्यांसाठी आंदोलनं केली जात आहेत। यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं खुलताबाद तहसीलवर शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी संघटनेकडून शेतकऱ्यांच्या वतीनं विविध मागण्या मागण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, घृष्णेश्वर सहकारी साखर कारखानदार आणि संचालक मंडळानं वाढीव पेमेंट देण्याच्या नावाखाली जी खोटी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून गाळप परवाना रद्द करावा, कारखान्याचा ऊस मोजणी काटा पारदर्शक करावा, खुलताबाद तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांचे थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, खरीप हंगामातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, कारखानदारांकडून मागील गळीत हंगामात ठरल्याप्रमाणे भाव ऊसाला मिळाला नाही, याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, मका या पिकावरील लष्करी अळीनं बाधित पीक क्षेत्रांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, घृष्णेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे वाढीव पेमेंट तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अन्यथा साखर आयुक्त पुणे येथील कार्यालयावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन उग्र स्वरूपाचं जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील किशोर शिरवत यांनी दिलाय, असं निवेदन संघटनेकडून नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना देण्यात आले। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शिवाजीराव मार्कंडे, अशोक मोरे, जालिंदर एरंडे, प्रशांत खंडागळे, संजय मोरे, किरण काळे, किशोर सुदावर्ते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते। भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने शेतकरी बैलगाडी मोर्चात खुलताबाद तहसील कार्यालयावर काढण्यात आला आहे। येणाऱ्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे, घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाने शेतकऱ्याचे वाढीव पेमेंट लवकर देण्यात यावे व मका पिकावरील पंचनामे करून शासनाने त्वरित मदत करण्यात यावी। जर शासनाने पंचनामे करून जर मदत केली नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल।